नमस्कार, मी जनार्दन भांबुडेवे, राहणार कारिवणे रोहा रायगड. व प्रथमतः मी वंदन करतो ज्या मातेला जिने मला घडवलं, लढवलं, की सांगितलं कसं लढायचं, कसं जगाशी हिताने वागायचं. प्रत्येक माणूस, प्रत्येक जीवन हे आपलं असतं. त्याच्याशी कुठल्या हेतूने वागायचं, कशा पद्धतीने चालायला पाहिजे, कशा पद्धतीने त्यांना कुठल्याही गोष्टीला हाताळला पाहिजे, या प्रत्येक गोष्टीची जाणीव करून दिली ती माझ्या आईने. दुसऱ्यांदा मी जसेच आभार मानतो ते सलाम इंडिया फाउंडेशनच्या पूजा मॅडम, त्यांच्याकडून मी आज एक सलाम इंडिया फाउंडेशनचा एक हिस्सा, एक मोलाचा वाटा मला त्याने दिला, की माझे जे काही अडचण म्हणजे ज्या काही घडामोडी घडल्या, की कोविड काळात मी ज्या कशा काय लढलो, प्रत्येक जी धावपळ केली, त्या दृष्टिकोनातून जे त्यांनी माझं बघितलं आणि त्यांनी मला ज्या दृष्टिकोनातून त्यांनी मला एक जो सहभाग करायला लावला, की आमच्या या फाउंडेशनमध्ये तुम्ही एक छोटासा सहभाग घ्या, त्याबद्दल मी त्यांच्या सलाम इंडिया फाउंडेशनचे आभार व्यक्त करतो. तसेच रायगड जिल्ह्याचे खासदार आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, आदरणीय रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदितीताई तटकरे व सर्वांचे लाडके नेते आमदार अंकितभाई तटकरे यांनी जो ठेवलेला विश्वास व माझा सर्वात मोलाचा वाटा म्हणजे माझे भाऊ मंगेश ढेबे, लक्ष्मण ढेबे यांचाही यामध्ये सर्वात मोलाचा वाटा आहे. त्याने जो ठेवलेला विश्वास, की तू पुढे चा, आम्ही तुझ्या बरोबर आहोत, तू घाबरू नकोस, या सगळ्याच गोष्टीत यांनी जो ठेवलेला विश्वास, तसेच जिल्ह्यात तालुक्याचे अधिकारी असतील, प्रांत मानेसाहेब, तहसीलदार मॅडम व आरोग्य खात्याचे THO डॉक्टर ससाने सर, तसेच BDO साहेब यांनी जो विश्वास ठेवला, या गोष्टीला कधीही मी तडा न लावता योग्यरित्याने काम करत राहिलो आणि अजून चालू आहे. त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करतो. व तटकरे साहेबांच्या आदेशानुसार जे MIDCतून मला जे फंडिंग उभं करून दिलं, ते MIDCचे अध्यक्ष भार्गवकर साहेब, तसेच सेक्रेटरी जे आहेत नांदगावकर साहेब यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो. हाती घेतलेला म्हणजे रायगड जिल्हा कोविड मुक्त करण्यासाठी जो मी ध्येय केलं, ते ध्यास घेतला, की हे आपल्याला कोविड मुक्त करायचं आहे. त्यासाठी मी आता चालू केलं आहे वॅक्सिन सेंटर कर्जतमध्ये, त्याच्यानंतर पालीमध्ये. हे नाझिरकर डॉक्टर यांच्या थ्रू करतोय, परंतु मी त्यांनाही म्हटलं की आपल्याला हे सगळ्या ठिकाणी करायचं आहे. MIDCसाठी मी प्रयत्न केले, रोहा MIDCसाठी, आणि हे आता वॅक्सिन सेंटर चालू आहे. का तर एकच ध्यास, की रायगड कोविड मुक्त होण्यासाठी. तर स्टार्टिंगला सर्वात पहिलं कोविड काय होतं ते मला झालेलं. रोहा तालुक्यात बरेचसे पेशंट सापडत होते, पण त्यात मला सुद्धा झाला. मग मी ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून पार्टनर आहे, जे अलिबागमध्ये सिव्हिल हॉस्पिटलला जो वॉर्ड बॉय मावशा वगैरे काम करतात. तर या परिस्थितीला करायचं काय, तर मी त्याची टेस्ट करता मी जे काय प्रिकॉशन्स असतात, टॅबलेट्स असतात, त्या कुठल्या पद्धतीने घ्यायला पाहिजेत, काय काळजी घेतली पाहिजे, आपल्यापासून कोणाला काय होऊ शकतं का, या सगळ्या गोष्टीचं मी चांगल्या प्रकारे प्रिकॉशन घेतलं. आणि जी काय कंडिशन असते, काय भोगावं लागतं, काय सिच्युएशन असते, हे मी डोळ्याने बघितलं आणि तो भोगलं. आणि ह्या सगळ्या गोष्टीला मी मात करून परत लढलो आणि उभा राहिलो. मग ह्या गोष्टीला मी लढून विचार केला, की एवढी भयभीत झालेली लोकसंख्या, कोविडमध्ये जगात थैमान घातलेला, अशा परिस्थितीत करायचं काय. तर मी एक विचार केला, शांततेने विचार केला, की जर अशा पद्धतीत सगळेच जर घाबरून राहिलो, सगळेच जर मागे राहिलो, तर मग ह्या गोष्टीला तोंड देणार कोण. तर मी ह्या गोष्टीतून मला एक खंबीरपणे, एक आश्वासनाने, एक जिद्द चिकाटी झाली, की आपण जर बरे होऊ शकतो, तर मी आपण बऱ्याचशा पेशंटला बरे करू शकतो. ही जिद्द तयार झाली आणि देवानी आणि मला एक एनर्जी म्हणतात ती भेटली, की आपण करू शकतो, ही जिद्द तयार झाली. आणि त्या दृष्टिकोनाने मी आपल्या तालुक्याच्या तहसीलदार मॅडम यांच्याकडे संपर्क साधला, प्रांत साहेब यांच्याकडे संपर्क साधला, आणि अशामुळे मला की मी हे करू शकतो, माझ्यात ती जिद्द आहे, चिकाटी आहे, मी कोविड सेंटर उभं करू शकतो आणि त्या पद्धतीने मी स्टाफ वगैरे सगळ्या गोष्टी उभा करू शकतो. ही जिद्द त्यांनी बघितली. त्यांना पहिल्यांदा एकदम कमकुवत वाटलं, की हा एवढा मुलगा करू शकतो की नाही. ह्यांना एक थोडंसं कमकुवत वाटलं, परंतु आपल्यातला जो विश्वास आहे, जिद्द आहे, चिकाटी आहे, हे मला खंबीरपणे होतं की आपण करू शकतो.
आणि अशा पद्धतीने ती परिस्थिती, अशा भयानक परिस्थितीत मी त्यावेळी न डगमगता न मागे हटता खंबीरपणे उभा राहिलो आणि सगळ्या गोष्टी चालू केल्या. कोविड चालू केल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी चालू झाल्या. बरेचसे पेशंट कोविड सेंटरमध्ये यायला लागले. त्यांचं जेवणापासून ते डॉक्टर नर्सपासून या सगळ्या गोष्टी उभ्या प्रश्न तयार राहिला. तर तो प्रश्न मी नर्स आता आणायच्या कुठून, या सगळ्या गोष्टी त्यावेळी मी न बघता न कुठं काही करता, मुंबई नाही बघितली की पुणे नाही बघितलं, सगळीकडून मी स्टाफ गोळा करत गेलो आणि अशा प्रकारे सगळ्या गोष्टी उभ्या केल्या. कारण प्रत्येक फॅमिलीतला प्रत्येक नर्सचे आई वडील म्हणत होते की नाही कोविड असेल तर आम्ही नाही पाठवणार. वॉर्डबॉयचे आई वडील म्हणत होते की कोविड असेल तर नाही पाठवणार. मग त्यांची समजूत मी घातली की जर आपण सगळेच असे मागे राहिलो तर ही परिस्थिती आपल्यावर उद्या येणार आहे, त्यावेळी कोणी उभा राहणार नाही. अशा ह्या परिस्थितीला तोंड द्यायचं कधी, मी त्यांचे एक आश्वासन, त्यांना एक मोटिवेशन करून आणि त्यांना एक आश्वासन की मी तुमच्या पाठीशी उभे आहे. मी कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही गोष्टीने पाठीमागे न राहता मी तुम्हाला जसा मी आहे तसा मी तुमच्या पाठीशी उभा राहील. अशा पद्धतीने मी त्यांच्या पाठीशी उभा राहिलो आणि मग मी कोविड सेंटर चालू केलं. कोविड सेंटर चालू केल्यानंतर मग सगळीकडे तोच आवाज, ॲम्ब्युलन्सचा जो आवाज कानाला एवढा त्रासदायक असतो, तो ॲम्ब्युलन्सचा आवाज की सतत पेशंट ऑक्सिजनने डाऊन होत चाललेले पेशंट इथून मुंबईला न्यावे लागायचे. कोविड सेंटर गदगदलेलं फुल भरलेलं होतं. एवढ्या एक पेशंटला आपण 4 माणसं घरी आली तर सांभाळताना नाकीदम होता. तर एवढे पेशंट कसे करायचे. अशा वेळीही कुठल्याही पेशंटला कुठल्याही गोष्टीची कमतरता न जाणवता प्रत्येक क्षणाला अहोरात्र दिवस नाही पाहिला, रात्र नाही पाहिली, मी तिथे स्वतः माझी फॅमिली सोडून, माझी 3 महिन्याची मुलगी सोडून 3 महिने मी कोविड सेंटरला राहिलो, जेणेकरून माझ्यामुळे माझ्या फॅमिलीला त्रास व्हायला नको आणि माझ्या मुलीला त्रास नको व्हायला. असं करत मी कोविड सेंटरला राहिलो की जेणेकरून माझ्या पेशंटची पुरेपूर पूर्तता व्हायला पाहिजे, की त्यांना अन्न, जेवण, टॅबलेट्स, की कुणाला घाबरलेला असेल त्यांना मी मोटिवेशन करून धीर देऊन खंबीरपणे उभ्या राहून त्यांना 7 दिवसात 10 दिवसात बरे करून व्यवस्थित घरी पाठवले. त्यातील काही पेशंट सिरियस व्हायचे. असे सिरियस पेशंट झाले की माझ्या ड्रायव्हर असायचे, ते ड्रायव्हरमधील कदमदादा असतील, माझे भाऊ रवींद्र आखाडे असतील, सणी असेल, शिव असेल, त्याच्यानंतर बरेचसे सिकंदर असेल, असे ड्रायव्हरनी अहोरात्र कधीही न विचार करता पेशंटसाठी सगळ्या गोष्टी केल्या. तसं स्टाफ माझा नर्सेस असतील, अनेक वॉर्डबॉय असतील, दत्ताराम डबे बरेचसे, त्याच्यानंतर प्रियंका असेल, डॉक्टर सारा असतील, डुबे असतील, यांनीही अहोरात्र कधीही मला फोनवर न करता अहोरात्र कधी यायचे आणि त्या पेशंटला काय कमी आहे, काय प्रॉब्लेम आहे हे सॉल्ट आउट करायचे. तर मग मला जो प्रॉब्लेम व्हायचा ॲम्ब्युलन्समध्ये की इथून आपण पेशंट मुंबईला न्यायचे, ज्याची ऑक्सिजन लेवल 80, 75 किंवा ICU व्हेंटिलेटर बेड भेटणार कुठे. तर अशा वेळी कोणालाच काही माहीत नसताना मी ते सगळ्यांचे, जिथे ॲम्ब्युलन्स जायची तिथं मी स्वतः जायचो, त्या हॉस्पिटलचे नंबर घ्यायचो की का तर कोणालाही कधीही व्हेंटिलेटर लागायचा. अशा वेळी सगळ्यांचे नंबर घेतले. सगळ्यांचे नंबर न घेता तर तिथल्या वॉर्डबॉय म्हणजे सिम्बॉयसिस मुंबईमध्ये फोर्टिस असेल, MGM हॉस्पिटल असेल, DY पाटील असेल, अशा अनेक हॉस्पिटलचे वॉर्डबॉय पासून, नर्सेस पासून ते डॉक्टर पासून सगळ्यांचे नंबर घेतले, त्यांच्याशी रिलेशन मेंटेन केले, जेणेकरून की कुठेतरी माझ्या आलेला पेशंट त्याला लगेच बेड अवेलेबल व्हायला पाहिजे. सिम्बॉयसिसमध्ये तरी सेम सिच्युएशन, मी तसंच तिथल्या वॉर्डबॉय पासून, डॉक्टर पासून चांगले रिलेशन बनवले की माझ्या रोहेकरातील पेशंट करता कधी बेडसाठी तडफडून जायला नको. अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या. एकदा तर इथून आपल्या सरकारी गाडी 108 मधून इथून शिफ्ट केलेला रिलायन्स कंपनीचे मॅनेजर होते, त्यांना इथून शिफ्ट केल्यानंतर त्यांची गाडी खारघरमध्ये रस्ता प्रॉब्लेम खराब, म्हणजे रस्त्याचा काम चालू असताना अचानक खारघरच्या रोडला दरीत गाडी गेली. ती गाडी गेल्यानंतर ती गाडी बरी एका दगडाला लागून उभी होती. ते स्टाफ ते घाबरून गेले. मी तसाच थकून आलेलो कळव्यावरून, की तेवढ्या लांब पेशंट थकून आलेलो, डे नाईट काम करायचं चालू होतं आणि त्या कळव्यावरून आल्यानंतर बघतोय तर काय दरीत गाडी गेली, 108 नंबरची गाडी.
ती गाडी बघितलेली, एवढा थकलेलो असून सुद्धा मी थांबलो. ती बघितल्यानंतर ते मला स्टाफ आवाज देतोय की ड्रायव्हर बोलतोय की सर गाडीत पेशंट आहे, असं आहे. पेशंटला बघतोय तर पेशंटचं ऑक्सिजन लेवल 45. मग अशा वेळी करायचं काय? मी ते काही न बघता, गाडी न बघता त्या पेशंटला काढला, माझ्या गाडीत भरलं, तर एका मोठ्या ट्रकला थांबवलं. ट्रकला थांबून ती गाडी बाहेर काढली, रशीला बांधून वगैरे अशी ती गाडी बाहेर काढली. त्याच्यानंतर तो पेशंट मी माझ्या गाडीत घेतला, ऑक्सिजन लावून तसाच पनवेलच्या दिशेने गेलो. DY पाटीलमध्ये त्याचं ऍडमिशन करायचं होतं. बघतोय तर काय त्यांचं ऑक्सिजन लेवल संपलं. जो O2 होता, ऑक्सिजन बाटला होता, त्याचं ऑक्सिजन संपल्यानंतर त्यांचं ऑक्सिजन लेवल 35 वरती आलं. तो संपल्यानंतर माझ्या गाडीमध्ये जो स्पेअर स्पॉट मध्ये होता तो पण एक बऱ्यापैकी वापरलेला होता, तो वापरतोय, तर तोही संपला पनवेलमध्ये पोचता. अशा वेळी मला जवळच ICU सेफी हॉस्पिटल हे दिसलं. बघतोय तर काय ते सेफी ICU मध्ये गेलो. मी त्या डॉक्टरला रात्री 3ची गोष्ट उठवतोय तर उठले नाही. त्यानं म्हटलं काही करा, मला काही माहित नाही, मला आता ऑक्सिजन पाहिजे, मला बाटला पाहिजे. असा तो बाटला मला दिला. ते देत नसताना तिथला वॉर्डबॉय बोलतोय की नाही देता येत, डॉक्टर नाही देता येत नाही. तर मी त्यांना म्हटलं की द्या, नाहीतर मी हॉस्पिटल फोडून टाकेन, अशी धमकी दिली. आणि तो बाटला स्वतः घेतला, तो खाली आणला, पेशंटला लावला. त्याच्यानंतर जो माझ्याबरोबर ॲज अ ब्रदर म्हणून होते, जसे नर्सेस असतात तसे ब्रदर होते, त्यांनी मग तो तिथल्या डॉक्टरनं उठवलं, त्यांच्याकडून ते इंजेक्शन घेतलं स्टेबल करण्यासाठी. ते इंजेक्शन दिल्यानंतर पेशंट स्टेबल झाला. मग मी परत पुन्हा ते सेफी डॉक्टरांची माफी मागितली, सर की माझी ती सिच्युएशन होती, मला काही सुचत नव्हतं, माझं एकच ध्येय होतं की मला पेशंटला वाचवायचं होतं. ते पेशंट स्टेबल केल्यानंतर त्याची ऑक्सिजन ब्रिदिंग त्यांची वाढत गेली. मग मी त्यांना कुठलाही न विचार करता परत DY पाटीलमध्ये घेऊन गेलो. DY पाटीलमध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांचं ऍडमिशन केलं, पेशंटला स्टेबल केलं, व्हेंटिलेटर बेड अवेलेबल करून दिला. आणि मग मला कुठेतरी धीर आला की चला, आपण आणलेला पेशंट कुठे मधई दगावला नाही. तेच ते पेशंट एकदा ऍडमिट झालं, तिथं मला असा आनंद वाटला की मी कुठं केलेल्या कामाचं मला सार्थक भेटलं. तशीच ही सिच्युएशन माझी वाढत गेली. तिकडून नाही येतोय तर मग कोविडला तर अहोरात्र मला फोन, कधी 2 वाजता फोन यायचे, कधी 1 वाजता यायचा, कधी 4 वाजता यायचा, कधी 5 वाजता. झोप ही नसायचीच. मग अशा वेळी मी अहोरात्र काही करता, कधीही कोणाचे फोन न उचलता असं नाही, सगळ्यांचे फोन उचलले, सगळ्यांचे फोन अटेंड करून प्रत्येक फोनला मी उत्तर दिला की नाही मी आहे, मी घाबरू नका. अशा बऱ्याचशा पेशंटला मी सांगितलं काही नाही, मी तुमच्यासमोर मास्क काढतो, मास्क लावा तुम्ही, पण घाबरून नका जाऊ. की मास्क याच्यासाठी आहे की आपल्याला कुठला कोविडचं इन्स्पेक्शन व्हायला नको. बऱ्याचशा पेशंटच्या स्वतः जवळ गेलो, त्यांना समजून सांगितलं काही होत नाही, धीर दिला. आणि असे बरेचसे पेशंट आहेत, असे बरेचसे पेशंट मी स्टेबल केले. पण काही पेशंट ज्यांची ऑक्सिजन लेवल एवढी कमी होती की त्यांना मी भरपूर प्रयत्न करून सुद्धा वाचू शकलो नाही. आणि अशा वेळी जे मला दुःख व्हायचं ते अक्षरशः जेवण नाही जायचं. की भले ते त्यांच्या मी माझ्या प्रयत्न गेलं, पण मला असं वाटायचं की मी पूर्णपणे 100 पैकी 100 मला पाहिजेत की माझा कुठेही दगावला नाही पाहिजे. तरी पण मला अचानक कॉल यायचे की पेशंट सिरियस आहे. मग मी त्या सिरियस पेशंटला, ड्रायव्हरला कधीच मी म्हटलं नाही की तुला काय दिसेल काय नाही, मला माहित नाही, एवढ्या टायमात पेशंट पोचलाच पाहिजे. आणि ड्रायव्हरने पण माझं कधीही शब्द मोडला नाही. त्या का रात्रीचा विचार नाही केला का कुठे काय होईल काय विचार नाही केला. अशा रात्रीत ते कधी न डगमगता, डोळ्यावर पाणी मारता ते त्या टायमात पोचायचे आणि पेशंटला ऍडमिट करायचे. अशा अनेक वेळा गोष्टी झाल्या. आणि त्याच्यातच अशा गोष्टी होऊन परत आमच्यावर महाड सारखं मोठं प्रसंग घडला. त्याच्याही वेळा मी परत काय करावं, तर मला कॉल आल्यानंतर मी माझ्याकडच्या जेवढ्या ॲम्ब्युलन्स होत्या मी त्याही पाठवल्या. त्याच्यानंतर जेवढी माझ्याकडून मदत होईल ती तेवढीही मदत केली. भांडी असतील, काही जेवण अन्नधान्य असतील, माझ्या सोसायटी मार्फत त्यांनी दिलेलं अन्नधान्य मी त्या गोरगरिबांपर्यंत पोहोचवलं. अशा प्रकारे मी ही कोविडमध्ये मदत केली. आणि जी कोविडमध्ये कुठे धावपळ केली, कशा पद्धतीने केली,
ही तुम्हाला दिसली, ज्या पूजा मॅडम असतील ज्या फाउंडेशनच्या काम करतात त्यांना जी दिसली आणि त्यांनी माझे जे मनोगत मांडून घेण्याचा जो प्रयत्न केला त्याच्याबद्दल मी खरंच सलाम इंडिया फाउंडेशनचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे हे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.